लय कडक होईल गुलाबाला नाही एवढं या दाखवणीला ती भरपूर आहे तरी पाणी मारले होते तुम्ही यार स्प्रे नाही का होते पिचकारी होती ती मी चकडीत नाही करते नाही ना आता पुढे हां घरच्या पुढे नाही मुंगी नाही नाही तुला माहिती हां कडक दिली हां कडक दिली जाऊ हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ना मिस्टर झाडांना फवारणी करू राहिले. तर खूप मावा झाला. मावा काय आटोक्यातच येत नाही. औषध बी आणलेलं होतं. औषध आणि काही जाऊ नाही राहिला. मागच्या वेळेस बी भरपूर कडक औषध मारलेलं होतं पण तरी काही जाऊ नाही राहिलं. शेवटी आता यांनी त्यांना कोणतरी म्हटलं का देशी दारू पाण्यात टाकून आणि तिने फवारायचं म्हणजे मग जातो म्हणे मावा. तर मग ते घेऊन आलेले आणि हे बघा फवारणी चालू आहे त्यांची. वास खूप येतोय त्याचा पण मग मावा जायसाठी म्हटलं मग घेऊन या. तर याच्या झाडाला सोनचाफ्याच्या झाडाला पण आहे ना भरपूर मावा आहे. हे काय हे बघा हे असं आहे ना भरपूर मावा आहे का. त्याला मी दररोज आहे ना पाणी टाकते ना तर झाडांना पाणी घालायच्या वेळेस किंवा कंपाऊंड धुवायच्या वेळेस आहे ना प्रेशरने नळीच्या प्रेशरने पाणी मारते याला पण काही जाऊच नाही राहिला. मग शेवटी आता हा विलास करू राहिला आणि बघू आता याने जातो पाणी असं भरपूर आहे. आता हे कवळे कवळे पानं याच्या अगोदर बी असंच होतं मावा होता ना तर सगळे पानं काढून टाकली होती यांनी. म्हणे नवीन पालवी फुटली का मग नाही राहणार. पूर्ण पानं काढून टाकली होती पण आता ही नवीन पालवी फुटली ना तरी पण आहेचे मावा. मी आता हे औषधच मारून बघतो जाऊ गेले तर बरं होईल. जास्त नका मारू बर का ते 8 बिले झाले. गुंगी येईल का त्यांना झाडांना. नाही नाही अगं गुंगी नाही ते उन्हाने नको हे व्हायला जळून नको जायला का खाली मारण्यापेक्षा ह्या पानांना वगैरे मारा. खूप आहे पानांना व्यवस्थित मारा त्याला. नाही मारा नाही शेंड्यांना सुद्धा एवढ्या याच्या है ना तेच ना. काल भरपूर पाणी मारलं होतं मी तर त्याच्यावर. ज्यांच्यावर आहे ना त्यांच्यावरच मारा बघा. बाकी काही कशाला काही होणार नाही ना. इथं माझं घरातलं काम वगैरे आवरलेलं होतं. स्वयंपाक पण झालेला होता आणि आम्ही ना नाशिकला सोनाराच्या इथे भिशी लावलेली होती तर ती भिशी संपलेली होती. मग चाललो होतो ऑर्डर द्यायला. तर हे बघा आणि नेमकं ना आमचा मोटरीचा पण जरा प्रॉब्लेम झालेला होता. ती मोटरची वायर आहे ना वितळत होती तर मग तेच बोलणं चाललं होतं आमचं गाडीमध्ये. इथं कल्याण ज्वेलर्समध्ये आलेलो होतो आम्ही. थोडा वेळ थांबलो तिथं तर तिथंच बराच वेळ होऊन गेला आणि 1:30 तिथंच वाजला होता आम्हाला. यांना पण ड्युटीवर जायचं होतं तर मग धावपळ करीत आलो. मग यांना उशीर झाला होता ड्युटीवर जायला. उशीर झालेला होता. मग 2-3 घास आले पटकन घरी आणि कपडे वगैरे बदलले. 2-3 घास खाल्ले आणि लगेच गेली ही ड्युटीवर. मग धावपळच झाली होती त्या दिवशी त्यांची.
नाशिकला जाऊन आल्याच्या नंतर आहे ना मग जेवण वगैरे केलं, भांडे घासले आणि मोटर चालू करणार होती मी, पण मग नेमकं ना ती पिन वितळलेली मोटरची, हे बघा इथं, आणि तिथं थोडासा वास पण यायचा. मागचे 2 महिने झाले ना, तेव्हा एका इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं होतं. त्याने काय केलं, डायरेक्ट मोटर करून टाकली. वरचं बटन आहे ना खटका, तो पण बंद करून टाकला, फक्त या एका बटनावर ठेवलेलं होतं. आणि मध्ये पण टाकीत जॉईंट दिलेला आहे, तो मग दाखवलाच मी पुढे, तर तो जॉईंट पण दिलेला होता त्यांनी. मग काही ना चालू करत नाही मी. पाणी आलेले आता, वॉशिंग मशीन तर चालू केलेलं होतं मी, पण मला इथं हात लावायला भीतीच वाटत होती. त्याने काय केलेलं होतं मागच्या वेळेस, इथं बी एक बटन होतं आणि इथं बी एक वरती एक बटन होतं, तर हे बटन मी ना डायरेक्ट करून टाकलेले आहे त्यांनी. आणि इथं आहे ना पाण्यामध्ये, हे बघा इथं बी पाण्यामध्ये ना असा जॉईंट दिलेला आहे, तर त्यामुळं मग आहे ना ते पिन तिथं वितळती आहे. मग मी मोटर काय आज चालू नाही केली, म्हटलं जाऊ दे, आता आहे ना नुसतं प्यायचं पाणी भरू फक्त इकडं, आणि वरच्या टाकीत पण पाणी आहे, त्यामुळं मग ते पण काय पाणी भरायचं आजच्या दिवस नाही, पण टाकी भरली ना तरी चालेल. मग म्हटलं जाऊ दे, आज काय टाकी भरणार नाही मी, पण मग मोटर पण चालू नाही करणार, कारण की मला ना तिथं भीती वाटते त्या पिन वितळलेली. कसं मध्ये तेव्हा ना 2 बटन होते चालू करायला बंद करायला, हे एक बटन होतं आणि इथलं एक होतं. समजा इथं काय वाटलं तर मग हे बटन आपण वरचं बंद करू शकतो, पण मग आता ते पण चान्स नाही बंद करायला, कारण की त्यांनी ते बंद करून डायरेक्ट केलेले फक्त ह्या एक. ही आता पुढे दुसऱ्या दिवशीची क्लिप ॲड केलेली. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही ना काम सगळं आवरलेलं आहे आणि समितान मी नाशिकला आलेली. त्याला म्हटलं समितला पण बोर झालेलं होतं, तर मग आलेली, इथेच पप्पा गेलेले ड्युटीवर. तर बरं कधी तर प्रत्येक वेळा ना नवरात्रीतच फक्त कालिकेला येतो आम्ही, आणि त्याच्यानंतर काय मग कालिकेला येत नाही. मग समितला म्हटलं आज आपण आहे ना कालिकेला जाऊ, निवांत दर्शन वगैरे घेऊ. आणि बघा, तर पोचलेलो आहे आम्ही कालिकेला. असे मंदिरामध्ये ना हाराची वगैरे दुकानं लागलेली आलेली आहे आता कालिकेला इथं. चला जरा आपण दर्शन घेऊ, मध्ये जाऊ, चल. छान अशी रांगोळी काढलेली इथं, आणि हे बघा इथं पण अशी ना मस्त सजावट केलेली. इकडे पण अशी रांगोळी काढलेली, अष्टक. इथं कालिकेच्या मंदिरात आहे ना नवरात्रात ज्या साड्या वगैरे येतात ना देवीला, तर त्या विकायला ठेवलेल्या आहे इथं. नऊवारी, काही काठपदराच्या साध्या अशा साड्या ठेवलेल्या आहे, आणि जे खोबरं वगैरे आलेले आहे ना ते पण विकायला ठेवलेले आहे इथं. ज्याला वाटलं ते नेतं मग ब्लाऊज पीस, साड्या, खोबरं, हे बघा हे असं ठेवलेलं आहे इथं विकायला.
मंदिरात दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही निघालो तिथून आणि मेन रोडला गेलो. तर मेन रोडला पण आहे ना मला 1-2 ड्रेस बघायचे होते. म्हटलं चला बघू, आवडले तर घेऊन टाकल. म्हणून मग असं डेली यूजला दररोज गाऊन घालण्यापेक्षा म्हटलं मग ड्रेस वगैरे घालत जाऊ. त्यामुळं मग गेली होती बघायला. पण मला काही तिथं आवडलं नाही ड्रेस, पण एवढा काही खास भेटला नाही मला ड्रेस बी तिथं. त्या दिवशी कसं सुमित आणि मी म्हणजे निवांत, त्याला बी बोर झालेलं होतं. म्हटलं चला आता आपण तुला थोडंसं फिरवून बी आणते मी नाशिकला. म्हणून मग जाताना पहिले मंदिरात गेलो आणि नंतर मग मी ड्रेस घ्यायला गेलेली होती. तर बघा गाडी वगैरे लावली होती तिथं मेन रोडला आणि चाललो आहे आम्ही इथं काय म्हटलं पायी गाडी घेऊन ठेवण्यापेक्षा गाडी एक ठिकाणी लावून दिली पायी फिरलं ना ते बरं राहतं. ड्रेस बघितले पण मला काही आवडले नाही, मग काही घेतले नाही. मग तिथून निघालो आणि सराफ बाजारात गेलो. तर आता झाडांना कसं फुलं पण नाही एवढं आणि आहे जास्वंदीच्या याला, पण मग त्याला पण मावा पडलेला आहे. मग मला फुलं पण घ्यायची होती, मग मी इथं फुलं वगैरे घेत आणि पुढे ना चांदीचं दुकान आहे. तर त्या चांदीच्या दुकानात गेलेलो होतो. सुमितला तिथं चाललं होतं त्याचं, म्हणजे मला कडं घ्यायचं आहे चांदीचं, नाही तर मग ब्रेसलेट बघायचं आहे. तर मग म्हटलं चला आलो इथं बघून घेऊ. मग इथे सोनाराच्या इथे गेलो. ब्रेसलेट बघू. बोलो 145 वाला क्या है? ₹30 सबके देना. आणि पायी फिरून आता थकलेलो होतो आम्ही. तर मग म्हटलं चला चीज शेवपुरी खाऊ. तर मग सुमित आणि मी गेलेली होती इथं भगवतीमध्ये चीज शेवपुरी खायला. आणि एक रगडा पण घेतलेला होता, रगडा पॅटीस. सांग कशी झाली आता खाऊन. ते खाल्ल्यानंतर आम्ही कॉलेज रोडला गेलो होतो. जॉकीच्या शोरूममध्ये सुमितला टी-शर्ट बघायचा होता व्हाईट कलरचा. तर मग तो टी-शर्ट घ्यायला गेलेलो होतो इथं. हे बघा, तिथं सुमितला टी-शर्ट घेतला आणि मग आम्ही घरी येत होतो. तर त्रिमूर्ती चौकामध्ये खूप गर्दी होती. हे बघा, मतदानाचा रिझल्ट लागलेला होता. सीमाताई हिरेंची मिरवणूक होती त्या दिवशी. तर मग तिथून मग येत होतो तर गर्दी पण खूप होती. मग सुमित म्हणे मम्मी आपण इथं आहे ना नूडल्स वगैरे छान मिळतात गिरिराजमध्ये. तर मग गिरिराजमध्ये थांबलेलो होतो. तिथं व्हेज मंचुरियन आणि सोयाबीन चिली खाल्ली आम्ही आणि मग घरी आलो. तर चला
आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बैठने को किधर है? कुठं बसायचं?